आपण सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करते। आज एका महत्त्वाच्या विषयासाठी आपल्या सगळ्यांना इथे निमंत्रित केलं गेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीचा बिगुल सध्या जोराने वाजायला लागलेला आहे। महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नगरपालिका निवडणूक ह्या सुरुवातीला होत आहे। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या समन्वयाने महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे। अशा वेळेला रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला बोलवण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आपल्या समोर दिसणारे आम्ही सर्व महायुतीचे मंडळी, महायुतीचे कार्यकर्ते हे एकत्रित होऊन रहमतपूरची निवडणूक आम्ही लढणार आहोत हे जाहीर करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। मी माझ्याबरोबर आज संपतराव दादा माने, निलेश माने, त्याचप्रमाणे नंदकुमार माने पाटील आहेत, आमचे संजूअप्पा माने आहेत, तसंच नुकतेच बीजेपी मध्ये आलेले आज विक्रम माने आहेत, तुपे आहेत, त्याचप्रमाणे साहेबराव आबा माने आहेत, त्याचप्रमाणे आज वासुदेवराव माने आहेत की जे शिवसेनेचं काम करतायत, रणजित माने आहेत जे मंडलाध्यक्ष आहेत आणि आमच्या बरोबर असलेले सर्व मंडळी आहेत। इथं असलेले सर्व ग्रुप जे महायुतीचे वेगवेगळे आजपर्यंत काम करत होते, आपल्या वेगवेगळ्या पद्धतीत पक्षामध्ये काम करत होते, ते सर्व पक्ष म्हणजे बीजेपीच्या बरोबर हे सर्व पक्ष एकत्रित येत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष हा एक देशातला नव्हे तर जगातला मोठा पक्ष मानला जातो। या पक्षाबरोबर सर्वच मंडळी इथं आमच्या रहमतपूर मधली आलेली आहेत, हे एक आम्हाला आनंदाची गोष्ट आहे। आणि शेवटी कुठल्या तरी एका चांगल्या विचाराने जर पुढे गेलो तर रहमतपूर शहर, त्याचा विकास, अशी व्हिजन असणारी चांगली मंडळी एकत्रित यावी हे माझ्यासारख्या जवळजवळ 30 ते 35 वर्ष समाजकार्य आणि राजकारणामध्ये असलेल्या व्यक्तीला सतत वाटत असते। आता रहमतपूर ही सर्वांना माहिती आहे पहिली नगरपालिका। मग अशा वेळेला एक विषय येतो की रहमतपूर नगरपालिकेचा विकास किती झाला, कसा झाला, कोणी केला, हे अनेक विषय येतात, हे चर्चेचे विषय आहेत। पण यामध्ये मला असं नेहमी वाटतंय की आम्ही सर्व मंडळी एकत्र आली की या सर्वांची व्हिजन, आमच्या तरुणाईची व्हिजन आणि त्याचबरोबर आम्हाला असलेला मोठा एक महिलांचा वर्ग, चाहता वर्ग जो आहे की जो मोदीजींमुळे, फडणवीस साहेबांमुळे आमच्या बीजेपीला मिळालेला आहे। कारण आज राज्य सरकार असू देत, केंद्र सरकार असू देत, या मंडळींनी एवढ्या मोठ्या योजना आजपर्यंत केलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येक योजना ही पोहोचलेली आहे आणि त्यामुळं आज तरुणाई असू दे, महिला असू देत, वृद्ध असू देत, आजारी मंडळी असू देत, प्रत्येकाच्या दृष्टीने आज मोदीजींनी आणि आपल्या राज्य सरकारने अनंत योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वांनाच एक विश्वास आहे की ज्या वेळेला महायुती एकत्र येईल त्यावेळेला यश हे नक्की असणार आहे। आमच्या प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाला, जिल्हाध्यक्षांना आणि त्या आमदारांना पॉवर्स दिलेले आहेत की त्यांनी निर्णय घ्यायचा की कोणी कसं एकत्रित यायचं आणि त्या पद्धतीमध्ये आज आम्ही एकत्रित आलेलो आहोत।
आमचे 3 नेते जे आहेत महाराष्ट्र राज्याचे ते आमच्याबरोबर आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामधील 2 मंत्री आमच्याबरोबर आहेत. आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, आदरणीय गोरेभाऊ, त्याचप्रमाणे आमचे आमदार की जे मनोजदादा घोरपडे, आज आमच्याबरोबर वासू काका आहेत, त्यामुळं आज शंभूराज देसाई आणि उदयनराजे भोसले हे आपले खासदार आहेत, ते बरोबर आहेत. जिल्ह्यातील युतीमधील काम करणारी सर्व व्यक्ती आज आमच्याबरोबर आहे, ही आम्हाला खात्री. आणि त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही सर्वजण पुढे जातोय. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की शेवटी बऱ्याचदा असंही बोललं जातं की अनेक जण एकत्रित आल्यावर हे काय चालणार असंही बोललं जातं. त्याच्या सुरुवातीलाच मी एक्सप्लेनेशन देते आहे की आम्ही एक दिलाने एकत्रित आलेलो आहोत, एक विचाराने एकत्रित आलेलो आहे. आणि जी युती आज महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रगतीला जे काम केलेलं आहे ती तिथं महायुती झालेली आहे. तशीच आमची ही महायुती असणार आहे आणि आम्ही एकमेकांना समजावून समोर जाणार आहे. याच्यामध्ये फक्त एकच आहे की शहराचा विकास, जिथं काही कमतरता आहे त्या प्रत्येक व्यक्तीने आमच्यातले शोधलेले आहेत. आम्हाला कुणाबरोबर युद्ध करायचंय, कुणाबरोबर लढायचंय हे कधीच नाहीये. शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला स्वतःची एक विजन असते, स्वतःचा विचार असतो. तो विचार आमच्यातल्या प्रत्येकाला आहे. आणि परत असाही विचार येतो की या सगळ्यांना जर हे सगळं चांगलं असेल, आमच्या प्रत्येकामध्ये जर आज शहर कशा पद्धतीत निर्माण करायचंय, आज आपल्या सगळ्यांना माहिती की शहराला एक सांस्कृतिक असू देत, शैक्षणिक असू देत, हा एक दर्जा आहे आणि तोच दर्जा राजकीय दर्जा मिळावा असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याला एक ज्याला संस्कृती असेल, ज्याला परंपरा असेल असा दर्जा मिळावा ही माझ्यासारख्या व्यक्तीची तरी समाजकारणामध्ये असलेल्या व्यक्तीची फार इच्छा असते. आणि मला असं वाटते की आम्ही सगळे मिळून एकत्र आलेलो आहोत, ते यश घेण्यासाठी, जय खेचून आणण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि या गावाचा विकास करण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत हे आपण सर्व पत्रकार बंधूंनी लक्षात घ्यावं. आपले नेहमी सहकार्य असतं, शेवटी काय आपल्या मंडळींवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आमचा विचार समजून घ्या, आमच्या काही गोष्टी समजून घ्या, आमच्या काही योजना समजून घ्या आणि त्यानुसार आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल आणि करावं अशी मी विनंती आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना करते. धन्यवाद. आता ताई साहेबांनी येऊ घातलेल्या रहिमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही रहिमतपूर नगर परिषद निवडणूक महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. महायुतीमधले सर्व पक्ष, घटक, उपघटक सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने पहिली प्रेस आपण घेत आहोत की निवडणूक ही फक्त महायुती म्हणून लढली जाणार आहे. त्याच्यामध्ये आमचे सगळ्यांचे पॉईंट टू पॉईंट डिस्कशन होऊन थोड्या दिवसामध्ये अंतिम निर्णयापर्यंत आम्ही सगळेजण येणार आहोत. खरं परवा एक प्रेस झाली, रहिमतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आनंदरावजी कोरे साहेब, दुसरे माजी उपाध्यक्ष अविनाशजी माने तात्या, त्या प्रेसमध्ये त्यांनी काही गोष्टींना स्पर्श केला आणि मग त्याला प्रेसला होऊन 6-7 दिवस झाले. दरम्यानच्या काळामध्ये कुणीच उत्तर का दिलं नाही अशी एक शंका उपस्थित होऊ लागली. खरं तर आम्ही एकत्रित प्रेस घेऊन हा अजेंडा पुढे नेऊन मग त्याला उत्तर द्यायला असं ठरलेलं होतं, पण थोडासा वेळ झाला. असो, मी आपल्याला एक सांगतो, परवाच्या प्रेसमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ते आमदार नंतर झाले, त्याच्या आधीचं ते काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामाचं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणणं होतं. किंबहुना त्यांनी असंही सांगितलं की बाळ आधी जन्मलं का लग्नानंतर झालं, अशा 2 गोष्टी वाईस वर्ष सांगितलं. मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट अवगत करतो. 21/6/2022 म्हणजे जून 22ला 21 जून 2022ला
महाविकास आघाडी सरकार विड्रॉल झालं. महाविकास आघाडी सरकार 21/6/2000 शासनामधून विड्रॉल झालं. उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, सरकार विड्रॉल झालं. त्यानंतर पुढच्या 9 दिवसामध्ये 30/6/2022 एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि युती शासनाचा काळ चालू झाला. तिथून पुढं 12 महिन्यानंतर 2/7/2023 अजितदादा पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीमध्ये सामील झाले. त्यांनी 2/7/2023 उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यात शपथ घेतली असे माहिती झाली. पुढं 20 नोव्हेंबर 2024 नवीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नवीन निवडणुकामध्ये कारण उत्तरमध्ये मनोजदादा आमदार झाले. ह्या सगळ्या 4 तारखा तुमच्या लक्षात ठेवा. तर मी आपल्याला अवगत करू शकतो की 11/7/2023 11/7/2023 प्रशासकांनी पहिला बंदिस्त भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव 11/7/2023 सादर केला शासनाकडे. म्हणजे प्रशासनाच्या वतीने कलेक्टर, आयुक्त, शासन 11/7/2023 सादर केला. तर मी तुम्हाला परत एक समजून सांगतोय. अजितदादा पवार 2/7/2023 महायुतीत आले. 11/7 हा प्रस्ताव शासन दरबारी सादर झाला. 2/7/2023 आले. 11/7 प्रस्ताव सादर झाला म्हणजे दादा आल्यानंतर 9 दिवसामध्ये तो प्रस्ताव शासनाकडे गेला. तर मला असं सांगायचं आहे, 2/7/2023 अजितदादा पवार साहेब महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर ह्या रहमतपूर शहरामध्ये दादाच्या स्वागताचा एक फ्लेक्स रहमतपूरच्या लोखंड्यांच्या माडीवर लावण्यात आला होता. तो फ्लेक्स दुपारी 11 वाजता लागला आणि 1:30 वाजता खाली उतरवला. जी कोणी लोक आपल्याला प्रेस घेऊन सांगत आहेत की ती गोष्ट आम्ही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतले असं तुमच्या प्रेसमध्ये मी ऐकलं. असंच होतं तो विषय, असाच होता ना. आता ज्या माणसाचा रावलेला फ्लेक्स त्यांनी खाली उतरवला, दादांबरोबर जायची जेव्हा त्यांची प्रसंग होता त्यांनी त्यांच्यावर जाणं पसंत केलं नाही, टाळलं आणि ते मूळ राष्ट्रवादी शरद पवार गटाशी एकरूप राहिले. आणि तेच सांगतात की आम्ही अजितदादांकडनं 11/7/2 आम्ही हा प्रस्ताव मंजुरी दिला. आता दादाच मुळे युती शासनामध्ये 1 वर्ष उशीर आले होते. दरम्यानच्या काळामध्ये एक टीएस झाला होता. तो टीएस झाला होता 40,61,96,427 रुपयाचा. तो झाला होता 7 जुलै 2023 7 जुलै 2023 टीएस टेक्निकल सँक्शन ह्या प्रोजेक्टचं 7 जुलै 2023 म्हणजे दादा 2 आले, 7 टीएस झाला. महिना तोच जुलै. दादा 2 आले, 7 टीएस झाला विथ कॉस्टिंग 40,61,00,000. आता नंतर अशी परिस्थिती झाली की हा शासनाने 14/2/2023 रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या. 14/2/2023 रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या. काय सूचना दिल्या? प्रस्ताव सादर करत असताना प्रशासकाकडून मदतनीकडून बंदिस्त भुयार गटार योजना, STP सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट ह्या दोन्ही एकत्र कॉम्पॅक्ट करून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीसाठी दिल्या होत्या. शासनाने त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या 14/2/2023 हे 2 प्रोजेक्ट एकत्र करता येणार नाही. तो प्रोजेक्ट कॅन्सल झाला. मग नव्याने STP हा SW मध्ये समावेश करण्यात आला. SWM म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मिशन मध्ये तो जो पूर्वीचा 12,38,00,000चा STPचा प्रस्ताव होता तो त्या मूळ प्रोजेक्टमधून बाजूला काढला. ती टीएस कॅन्सल झाली. नव्याने टीएस गेली. 29 डिसेंबर 2023 नव्याने टीएस घेतली. म्हणजे जो सुरुवातीला प्रोजेक्ट केला होता तो प्रोजेक्ट कॅन्सल केला, तहकूब केला, त्याला बायफर्केट केलं, एक स्वच्छ भारत मिशन मध्ये टाकला आणि एक स्टेट लेवल नगरोत्थानमध्ये कलेक्शन ऑफ वेस्ट वॉटर आणि सांडपाणी व्यवस्थापन गोळा करणे आणि STP पर्यंत घेऊन जाणे हा प्रोजेक्ट वेगळा झाला. असे 2 पार्ट केले आहेत प्रोजेक्टचे. त्याची प्रशासकीय मंजुरी आली 29 डिसेंबर 2023 त्याची कॉस्टिंग झाली 36,20,40,499. 36,20,40,499
20,40,490. त्यातला पार्ट 1 जो होता, जो पूर्वी 12 कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं, त्यातला पार्ट 1 एसटीपीचा जो होता, जो पूर्वी 12 कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं, 12,38,00,000, तर तो पार्ट 1 झाला 8,93,64,229 रुपये कॉस्टिंग आलं. त्याचं वरची कॉस्ट कट केली सेकंड टीएसला. दरम्यानच्या ह्याच्यामध्ये 4 कोटीचा मायनस प्रस्ताव मंजूर केला सेकंड टीएसला. नंतर ह्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटी मीटिंग 2/2/24 झाली. 23ला प्रमाण झाली. 19 डिसेंबर 2023ला प्रमाण झाल्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू झाली. हाय पॉवर कमिटीकडे 2/2/2024ला मीटिंग झाली. त्या हाय पॉवर कमिटीमध्ये तुम्हाला जर कोणाला अवगत असेल तर बघा, राज्यामध्ये आता जेवढे मंजूर प्रकल्प आहेत, म्हणजे एसटीपीचा असू द्या, भुयारी गटर योजना असू द्या, किंवा अमृत योजना असू द्या, जिथं महायुतीचा आमदार किंवा मिनिस्टर आहे, तिथंच हे प्रोजेक्ट सँक्शन झाले. म्हणजे महाविकास आघाडीचा एखादा आमदार असेल आणि त्याचा प्रोजेक्ट अजून फायनल स्टेजला कुठला गेलेला नाही, जेवढे काय सँक्शन झाले ते महायुतीतले जे घटक पक्ष आहेत आणि महायुतीतले आमदार आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्यक्रमाने निधी देण्यात आलेला. हाय पॉवर कमिटीची मिटिंग जी 2/2/24ला झाली, त्याच्यामध्ये आमदार जयकुमार गोरे साहेब यांनी आपल्याला हाय पॉवर कमिटी मिटिंग पुढे आपला प्रस्ताव अग्रक्रमाने पुढे घेण्यास विनंती करून तो प्रस्ताव मंजुरीला दिला. तो मंजूर झाला 4 मार्च 2024ला. 4 मार्च 2024ला. त्यानंतर परत सँक्शन पार्ट एसटी 4 मार्च 2023ला झाला. परत त्यातला जो सेकंड पार्ट राहिला होता, म्हणजे वेस्ट वॉटर कलेक्ट करणे, सिवरेज वॉटर कलेक्ट करणे आणि वाहून नेणे, त्याचा सेकंड पार्टची 23 फेब्रुवारी 2024ला पुन्हा स्टेट लेवल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली. स्टेट लेवल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मिटिंग झाली. त्यामध्ये सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे भाऊंनी त्यांचं लेटर इन्व्हर्ट करून तो प्रोजेक्ट तिथं पण आपल्याला त्यांनी मदत केली. तो प्रोजेक्ट सँक्शन करायला त्यांच्याकडून मदत झाली. 15 मार्च 2024ला तो प्रोजेक्ट सँक्शन झाला. आता तुम्हाला आठवतं का बघा सगळ्यांनी, 15 मार्च 2024 नंतर आपण रहमतपूर शहरामध्ये भुयारी गटार योजना मंजूर झालेले ते फ्लेक्स लावले होते 10-15. आठवतं का तुम्हाला? फ्लेक्स लावले होते. त्याच्या आधी एसटीपी मंजूर झाला, त्याच्याबरोबर 5 कोटी यादी होती, तो फ्लेक्स आपण वेगळे लावले. म्हणजे त्यावेळेला फ्लेक्स लावले होते, त्यावेळेला लोकमत सारख्या पेपरमध्ये, पुढारी सारख्या पेपरमध्ये त्या योजनांची अंतिम मंजुरी पत्र मी आमदार जयकुमार गोरे साहेब, त्यावेळेस आमदार जयकुमार गोरे साहेब आणि फडणवीस साहेबांकडून ते पत्र घेतल्यानंतर पोस्ट पण तुम्ही पेपरला केलेली होती. अशा वेळेला समोर ज्यांनी आता ऑब्जेक्शन घेतलंय किंवा ज्यांना ऑब्जेक्शन वाटतंय, त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये तसं कुठलंही प्रेस घेतली नाही किंवा ते आम्ही केलंय असं त्यांचं म्हणणं नव्हतं. आत्ता काय झालंय, त्यांना असं वाटतंय की त्यावेळेला आमदार घोरपडे, मनोज घोरपडे आमदार नव्हते, मग ते आता आमदार झाले आणि हा प्रोजेक्ट आमचा जुना सँक्शन आहे, मग आता त्यांनी फ्लेक्सवर का लावला, एवढाच विषय आहे. त्याचं कारण सांगतो. 15 मे 2024ला शासन निर्णय झाला, म्हणजे ह्याचा भुयारी गटर योजनेचा सेकंड पार्टचा. त्यानंतर 31 जुलै 2025ला स्टेट लेवल नगरोत्थान महाअभियानाची मीटिंग आणि मिनिट्स झाले. 31 जुलै 2025ला विधानसभेची निवडणूक झाली होती नोव्हेंबर 2024ला. 20 नोव्हेंबर 2024ला ते आमदार झाल्यानंतर स्टेट लेवल नगरोत्थान महाअभियानाची मीटिंग 31 जुलै 2025 रोजी मुंबई इथे झाली. त्या मीटिंगला आपण नवीन आमदारांचं त्याच्यामध्ये पत्र दिलं. ती मीटिंग कशासाठी होती? स्टेट लेवलच्या मंजुऱ्या घेण्यासाठी ती पत्र होतं. म्हणजे त्यावेळेला साधारणतः शासनाकडे 26 प्रोजेक्ट सँक्शन होते आणि मंजूर मिळणार ते 6 प्रोजेक्टना. मग प्रेशरफुली नवीन आमदारांचं पत्र देऊन त्यांनी शस्त्रपूर्ती साहेबांना भेटून हा प्रोजेक्ट पर्टिक्युलरली त्यात घेण्याबाबत विनंती केली. प्रोसेसमध्ये आली. त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 2025ला 31 जुलैच्या मीटिंगच्या मिनिट्स डिक्लेअर झाले. त्या मिनिट्समध्ये आपल्याला त्याला परमिशन मिळाली 26 ऑगस्ट 2025ला. तदनंतर त्या दरम्यानच्या आधी 21/2/2025ला फायनल परमिशन फॉर द व्हॅलिड टेंडर फॉर द बंदिस्त भुयार गटार, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पहिली मीटिंग झाली. जी फेब्रुवारी महिन्यात दादा नोव्हेंबरमध्ये आमदार झाले. डिसेंबर, जान, फेब 2 फेब्रुवारीला एक मीटिंग झाली हाय पॉवर कमिटीची. तिथं दादांचं पत्र समावेश झालं. मग पूर्वी आपण भाऊंचं पत्र समावेश करत होतो. अनाशी आपले आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, आपलेच आहेत. मग आता त्यांना सारखा त्रास देण्यात इंटेन्शन नव्हतं आपलं. आपण दादांचं पत्र सबमिट केलं. तो परत फायनल प्रोजेक्ट आपल्याला मंजुरी आली होती 15 मार्चला. तो परत या पुढच्या मीटिंग चालू होते. 28/2/2025ची मीटिंग, 31 जुलै 2025ची मीटिंग, 26 ऑगस्ट 2025ची मीटिंग. अजून ह्या 3 मीटिंग दादा आमदार झाल्यानंतर झाली. पण त्या मीटिंग काय महत्वाच्या होत्या? म्हणजे 26 लोकांकडनं प्रस्ताव आले वेगवेगळे. आपल्याला
त्या वर्षीच्या काळामध्ये 6 प्रोजेक्ट किंवा 7 प्रोजेक्टना मॅक्झिमम मंजूर मिळणार होतं. म्हणजे सेंट्रलमध्ये जे 2.0 जे आपण एसटीपी टाकलो तो विषय आणि स्टेटला जो आपण भुयारी गटारचे वाहून नेणार क्षमतेचं टाकले तो प्रोजेक्ट. मग त्यांनी त्यांचं प्रेशर वापरून ते फायनल स्टेजला आणलं. आता गंमत काय आहे, काही लोकांना असं वाटतंय की मूल आधी जन्मलं का लग्नानंतर झालं. मला उपयोग सांगायचा आहे. नोव्हेंबर महिन्यात ते आमदार झाले. आता आपण नोव्हेंबर मध्ये आलो, 1 वर्ष झालं त्यांना आमदार होऊन. दरम्यानच्या 1 वर्षाच्या काळामध्ये 31 जुलै, 26 ऑगस्ट, 2 फेब्रुवारी अशा त्या 3 मिटिंग झाली. अद्याप त्या कामाची वर्क ऑर्डर झालेली नाही. येणाऱ्या 1-2-4 दिवसाच्या काळामध्ये ती वर्क ऑर्डर होऊ शकते. कारण संबंधित ठेकेदारांनी त्याचं टेक्निकल पॉईंट असतात, स्टॅम्प जमा करणे, त्या सगळ्या गोष्टी अंडरटेकिंग देणे, काय म्हणतो करारनामा करणे, ह्या गोष्टी आता झालेल्या नाहीत. म्हणजे त्या वर्क ऑर्डर झालेली नाही. मग हे वर्क ऑर्डर करण्यासाठी जो प्रयत्न करतायत ते मनोज दादा घोरपडे करतात. त्यांनी तो बोर्डवर का लावलं, कारण ते फायनल केलं त्यांनी 26 ऑगस्टच्या मिटिंगला. म्हणजे टेंडर झाल्यानंतर 15 मार्च नंतर टेंडर प्रोसिजर झाली. ती टेंडर प्रोसिजर कशी झाली तुम्हाला मी सांगतो. 2/7/2024 निविदा मंजुरीसाठी पत्र आलं. निविदा मंजूर करण्यासाठी निविदाचा मसुदा मंजूर, तो मसुदा तयार केला राज्य शासनाकडे तपासायला पाठवला. निविदा मसुदा मंजूर राज्यस्तरीय प्रकल्प 16 जुलै 2024 मिळाली. निविदा प्रसिद्ध दिनांक 12 ऑगस्ट 2024. निविदा अंतिम मंजुरीसाठी पत्र 21/2/2025. निविदा अंतिम मंजुरीसाठीचं पत्र 21/2/2025. म्हणजे ज्यावेळेला दादा ह्या मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या लेटर पॅडवर त्यांनी जो शासनाकडे पत्र दिलं त्याच्यामध्ये अंतिम मंजुरीसाठी पत्र त्यावेळेला झालं 21/2/2025. म्हणजे त्या कामामध्ये त्यांचा सहभाग होता. नोव्हेंबर महिन्यानंतर ज्या ज्या मिटिंगा झाल्या, म्हणजे ह्या 4 मिटिंगा झाल्या. 21/2/2025 एक मिटिंग झाली, 31 जुलै 2025 ची मिटिंग झाली, 26 ऑगस्ट 2025 झाली. आता वर्क ऑर्डर फायनल स्टेजला आहे. ते सुद्धा त्यांच्याच कार्यालयात ते करून घेणार आहेत. त्यामुळं ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा काही संबंध नाही असं तर अजिबात नाही. म्हणून मी त्यांनाच असं सांगू इच्छितो की बाबा रे, तुमचाच कुठं काय संबंध नाही. तो प्रोजेक्ट मंजूर झाला जयकुमार गोरे भाऊ आणि मनोज दादा घोरपडे यांच्या संयुक्त प्रयत्न. दादा आमदार होईपर्यंत सगळी मदत जी केली ती गोरे साहेबांनी केली, गोरे भाऊंनी केली. तर नंतर आता आपल्याला हक्काचा माणूस मिळाल्यानंतर आपण त्यांच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी झाल्या. मग प्रशासक लागू आहे. प्रशासक ज्या ज्या त्रुटी, ज्या ज्या अडचणी त्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये येतात तो विद्यमान रुलिंग आमदारांशी डिस्कस करून पुढे जात असतात. आणि आमदार ह्या सगळ्या कामामध्ये पॉझिटिव्हली पुढे आले होते. ह्या 3 मिटिंगा त्यांनी होल्ड करून ठेवलेल्या, शासनाच्या होल्ड केल्या होत्या, मिटिंगा लावून त्याच्या मंजुऱ्या घेतल्या. त्यामुळे असं कुणी म्हणणं व्यर्थ आहे की मूल आधी जन्मलं आणि लग्नानंतर. 20 नोव्हेंबर पासून आज अखेर 12 महिने झाले. 12 महिन्यामध्ये जी काय प्रक्रिया झाली अद्याप त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेली नाही. वर्क ऑर्डर येत्या 1-2-3 दिवसात होऊ शकते, प्रोसिजरमध्ये आहे. पण ती प्रक्रिया ह्यांच्या ऍबसेंटमध्ये झाली असं म्हणणं चुकीचं. दुसरी गोष्ट, अजितदादांचा मी तुम्हाला विषय सांगितला. 2/7/2023 दादा डेप्युटी सीएम म्हणून महायुतीत जॉईन झाले. 11/7 आपण प्रस्ताव सादर केलेल्या प्रस्तावामध्ये 7 जुलैला टीएस आला. तो टीएस बदलावा लागला. तो कॉमन आपण एका योजनेखाली दिलं होतं, बायफर्केट करून त्याच्यामध्ये 2 योजना आणल्या, स्वच्छ भारत मिशन आणि राज्य नवरत्न योजना. असे जर पूर्वीचा 40 कोटीचा प्रस्ताव कॅन्सल करून आपण तो 36 कोटीला केला, 36 कोटी 20 लाखाचा. आणि आता इनॅक्च्युअल आपल्या भुयारीसाठी 22 कोटी रुपये आणि एसटीपी साठी 8 कोटी 67 लाख रुपये एवढाच आपला फायनल प्रोजेक्ट आहे. म्हणजे 32 पण नाही, 36 पण नाही आणि 40 पण नाही. प्रशासकीय मंजुरी, टीएसची मंजुरी मिळाली त्या मोठ्या रकमेला. प्रशासनाने त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या काढून ती फिगर कॉम्पॅक्ट करून 22 कोटी 87 लाख काहीतरी आली फिगर, असा विषय आहे. त्यामुळं ह्या कामामध्ये जयकुमार गोरे साहेब आणि दादा यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही कसला हस्तक्षेप नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की नगर परिषदेने 448 नंबरचा ठराव 30/12/2020 रोजी करून घेतला होता. तो ठराव काय होता, रहमतपूर शहरामध्ये बंदिस्त भुयारी गटाला योजना करणे व त्याकरता सर्वे करून प्रस्ताव शासनात सादर करणे. तो ठराव ह्याच्या आधारे घेतला होता. कारण हरित लवेदाने 28/8/2019 एक पत्र काढलं होतं. हरित लवेदाने 28/8/2019 की रोजी दिलेल्या निर्देशानुसार नागरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाणी 100% प्रक्रिया करणे व नागरिक स्थानिक संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपण तो ठराव केला 244 नंबर.
नाही, ठराव नंबर 448 आणि त्या अनुषंगाने प्रशासकाने पहिला प्रस्ताव सादर केला 11/7/2023 ला. दादा पक्षात सामील झाले 2/7/2023 ला. दादा सामील झाल्यापासून पहिला प्रस्ताव आपल्याकडनं गेला 9 दिवसात. आता जर तुम्ही कुणी असं म्हणाल, तुम्ही दादांचा लावलेला फ्लेक्स खाली उतरवला, तुम्ही दादांच्या बरोबर जाण्याचं टाळून दिलं आणि तुम्ही असं धडधडी जाहीरपणे सांगताय की बाळासाहेब पाटील आणि दादाने आम्हाला प्रस्ताव मंजूर करून दिला. हे सात चुकीचं बोलताय. तुम्ही तारखा कॅल्क्युलेट करा. दादा गेल्यानंतर तुम्ही बरोबर गेला नाही, तुमचे आमदार बरोबर गेले नाही. दादा सरकारमधून जेव्हा विड्रॉ झाले म्हणजे 31 जुलै 2025 ला, त्याच वेळी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते, ते त्यातही मुक्त झाले, ते ऍज अ आमदार म्हणून राहिले. पण दादांकडनं आम्ही काम करून घेतलंय म्हणा, निव्वळ धुडफेकीचा धंदा आहे, निव्वळ धुडफेकीचा धंदा आहे. कारण मी तुम्हाला तारखा सांगितल्या, दादा आले कधी, प्रस्ताव सादर झाला कधी. आता ज्या दादांचा बोर्ड तुम्ही स्टेजवरनं खाली उतरवला, त्या दादांकडे तुम्ही प्रस्ताव मंजूर केला, असं होऊ शकतं का? होऊ शकतं का? असं होऊ शकत नाही ना. त्यांना ज्यावेळी तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर नाही. आणि आता ज्यानंतर आम्ही 15 मार्च नंतर आम्ही फ्लेक्स लावले, पेपर बातम्या झाल्या, तेव्हा त्यांचं काय ऑब्जेक्शन होतं. आता त्यांची अडचण अशी की आमदारांनी का लावलंय. मग आमदारांनी का लावलं, हे 31 जुलै 2025 ची मीटिंग, 26 ऑगस्टचा मिनिट्स आणि 21/12/2025 ची मीटिंग, ह्या तिन्ही चार मीटिंगला आमदारांचं कंडक्शन होतं. अजून वर्क ऑर्डर झालेली नाही. येणारी वर्क ऑर्डर ही आमदारांच्या प्रेशरमुळे 2-3 दिवसात होण्याची शक्यता आहे. टेक्निकल बाब पूर्ण होऊन जाईल. ओके. आमदारांच्या म्हणजे कुठल्याही मतदारसंघातले आमदार असतील, त्यांच्यावर जर कोणी विरोधकांनी कुठल्याही विषयावर आरोप केले तर बऱ्यापैकी त्याच दिवशी त्याला उत्तर दिलं जातं. रहमतपुरात असं का झालं नाही की गेले 8 दिवस झाले याच्यावर कुणी उत्तर दिलं? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तुमची प्रेस झाल्यानंतर तुमची पेपर बातमी आली दुसऱ्या दिवशी, आली. मधल्या 2 दिवसाचा गॅप गेला, नंतर तुमचे व्हिडिओ आले. म्हणजे प्रेस झाल्यानंतर तुमचे व्हिडिओ डिक्लेअर झाले नाहीत ना. प्रेस झाल्यानंतर तिसऱ्या का चौथ्या दिवशी तुमचे व्हिडिओ डिक्लेअर झाले. मग आम्हाला पण प्रश्न पडला, पेपर बातमी केली, शूटिंग तर यांनी केलं, व्हिडिओ का डिस्पॅच केला नाही. म्हणजे तुमची चूक तुम्हाला जाणवली का? तुम्हीच थांबलाय का काय म्हणून आम्ही थांबलो. म्हणजे त्यांची चूक त्यांना ज्ञात झाली का काय, ते नको डिस्पॅच करावी, चूक आहे आपलं म्हणून आम्ही थांबलो. तेव्हा त्यांच्याकडून त्यांनी प्रेस घेतली आणि व्हिडिओ जे केले ते डिक्लेअर केले. त्याचं कारण काय असू शकतं? मे बी त्यांना असं वाटलं असेल, अरे हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आपल्याकडनं मांडल्या जातात, उगाच इश्यू करायला नको म्हणून थांबले असतील, म्हणून आम्ही थांबलो. तुमचा परवा व्हिडिओ आला, व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यातल्या काही सत्यता पडताळणी केल्यानंतर आम्ही प्रेस घ्यायचं ठरवलं. काल परवा प्रेस घ्यायची होती, काल त्याचं म्हणजे प्रेस घ्यायचं ठरलं होतं, पण लग्न होती आणि जवळचे 2-3 कार्यक्रम होते, त्यामुळे कालचा परवाचा दिवस थांबला आमचा. आज घ्यावे, बाकी काही इंटेन्शन. आपण नगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून सामोरे जात आहे. तर महायुतीच्या मध्ये आत्ता सध्या अजितदादा पवार आहेतच मुख्यमंत्री, तर रहमतपूरमध्ये सुद्धा आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेतच. पण आता थोडंसं काहीतरी रहमतपूरमध्ये अजून राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गटात इन्कमी होणार आहे. मग त्यावेळेस आपली भूमिका कशी राहील? होती तरी ते होते, त्याला 1.5 वर्ष झालं. 4 वेळा राखा काढले, 4 वेळा होती, त्या प्रश्न उत्तर देऊ ना आपण. काल 6 वाजता पवार साहेबांना भेटलो नाही, तो विषय नाही, चर्चा होऊ दे. त्या विषयावर झाल्यानंतर आपण आपलं मत मांडू. काय तू जर म्हणलास प्रेमाने एकत्र काय आमची तयारी गेल्या 2 आठवड्यापूर्वी निलेश माने, सुनील माने अशी युतीवर अशी लोकांची चर्चा होती. अरे आज पण चर्चा आहे. चर्चेला काय अर्थ असतो? चर्चाच असते ना. भविष्यात चर्चा तर होत राहतात यार. ताई साहेबांनी सगळ्यांना आपल्या महायुतीतर्फे त्यांनी सगळ्यांचा निर्णय सांगितलाय. त्यामुळे आता युती कोणाची होती, काय होती याच्यावर सगळा पडदा पडलाय. ताई साहेबांनी अंतिम निर्णय दिलाय, त्या अंतिम निर्णयाला आम्ही सगळे बांधले 100%. त्या दिशेने आम्ही सगळे जाणार आहे. त्यामुळे काय त्या प्रश्नाला पवार साहेब की नाही, यांचं मंजुरीचे श्रेय खरं तर तुमचं असेल, पण गावात इतक्या पटीने फ्लेक्स लावणे कितपर्यंत येईल? अरे माझं म्हणजे मी कोण आहे? भाजप पक्षाचा आहे. पक्षाने दिलं म्हणून आपल्याला मिळालं. गावचं एक म्हणजे इतक्या पटीने फ्लेक्स लावणं. अरे काय होतं, तू विचारलं 9 महिन्याच्या काळामध्ये, 10 महिन्याच्या काळामध्ये पटकन त्यांना 12.5-15 कोटी रुपये मिळाले. त्याला का फ्लेक्स लावणार? तू विचार कर. तुम्ही जे सातत्यानं म्हणता गेली 25-30 वर्ष परवा तुमच्या प्रेसला ऐकलं की विकासाची घोडदौड खूप मोठ्या शर्यतीने चालली. अजितदादा सामाजिक सभागृह, नगर परिषदेची इमारत आणि अद्याप लोकार्पण न झालेलं स्टेडियम, अद्याप लोकार्पण न झालेलं फिश अँड स्लटर मार्केट, याच्या व्यतिरिक्त
याच्या व्यतिरिक्त तुमच्या शहरामध्ये आता लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना 5 मिनिटं जाऊन कुठल्या गार्डनमध्ये बसावं अशी परिस्थिती नाही. तेही काम आम्ही हाती घेतलंय, त्याचं टेंडर झालंय, त्याचं वर्क ऑर्डर पण होईल आज. अशा अनेक गोष्टी आहेत. ब्रह्मपुरीचं विठ्ठल रुक्माई मंदिर किती वर्षानुवर्ष आपले सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. तिथं नवीन सभा मंडप होतोय, वसतिगृह होतंय, म्हणजे राहण्याची व्यवस्था होते. नेहरवाडीचं पारायण असतं दरवर्षी. नेहरवाडीचा इच्छुक अनिल आलता घ्या दरवर्षी नेहरवाडीच्या पारायणाला त्यांची एक प्रथा आहे. असणाऱ्या अध्यक्षाच्या पारायणाच्या सुरुवातीला सांगताना जातात. आतापर्यंत जेवढ्या सांगता सुरुवात झाली तर त्या प्रत्येक सुरुवातीत त्यांनी सांगितलं ही शेवटचीच वेळ असेल, तिथं तुम्हाला मी आता मोठा हॉल बांधून देतोय, RCC हॉल बांधून देणार. अशी यांची पारायण 15-20 झाली. विचार करा, परिस्थिती काय माहिती आहे का? म्हणजे बोलणं, वागणं आणि काम करणं ह्या 2-3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ते बोलतात तसे वागत नाहीत, जे वागतात तसे ते नाही आहेत. सगळ्यांना मिसयूज. 50 कोटी रुपये मागं आणले म्हणून 50 फ्लेक्स लावले शहरामध्ये. नाही, आणि मंजूर झालेल्या कामाचे फ्लेक्स लोकांना कळालं पाहिजे बरोबरच आहे ना. ना. लोकांना एवढं निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून असं ते म्हणते. त्याचं कारण सांगतो मी आता GR दिला असतो तुमच्या 5-5 कोटीचे 2 GR आले, 2.5 कोटीचा 1 GR आहे डीपीडीसीचा. GR काकांच्या पत्रावर मंजूर झालेला तो आता मंजूर झालाय. 5-5 कोटीचे 2 GR आमदार साहेबांच्या पत्रावर स्टेटमधून आलेले आहेत. स्टेटमधून आले डीपीडीसीचे नव्हे. असे 10 कोटी. मग आता 2 GRच्या मंजुरीच्या मधला फरक आहे 7-8 दिवसात. एक पहिला 5 कोटीचा आधी झाला, नंतर तो दुसरा 5 कोटीचा नंतर 6-7 दिवसांनी झाला. तर काय आहे त्या GR मध्ये? गावातली सगळी धार्मिक स्थळं आहेत, सगळी धार्मिक स्थळं ती नव्याने डेव्हलप करणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुला मी अजून एक उदाहरण सांगेन. शाही मस्जिद ही रहमतपुरात किती वर्षापासून आहे? शाही मस्जिद आणि ती दर्गा किती वर्षापासून? हे आपल्याच गावातली आहे ना. तुम्हाला इतक्या वर्षात त्या साधी दुरुस्ती करता आली नाही किंवा एखादा सिमेंटचा थापी मारता आली नाही. त्याला सुद्धा या भाजप सरकारने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या सुद्धा कामाला जवळपास 1,25,00,000 रुपये निधी दिलाय. गार्डन त्या शेजारी होती त्यांना 1,25,00,000 रुपये निधी दिलाय. हो का? आम्हाला तर अजून सत्ता तरी मिळालेली नाही. आमची धडपड ही सत्तेसाठी आहे का? तर 100% आहे. आम्हाला सत्ता तरी आम्ही पॉवरमध्ये येण्याआधीच काय काय केलं हे तुमच्या डोळ्यांपुढं आहे. आम्ही पॉवरमध्ये येण्यापूर्वीच आम्ही काय काय केलं हे तुमच्या डोळ्यापुढं आहे. जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, गावाच्या सगळ्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली, ती संधी आमच्या इतकं सोनं त्याचं कोणच करणार नाही. तर बघ, एक शिकलेला माणूस न शिकलेला माणूस जे काम करतो हार्डवर्क आणि स्मार्ट, हा जो फरक आहे तो फरक आयुष्यभर तुम्हाला दिसत नाही.